सॅनिटरी इन्स्पेक्टरचा फॉर्म भरलाय पण सिलेबस काय आहे हेच माहिती नाही. तर आता मित्रांनो, या तुमची जे प्रॉब्लेम आहे, ही जी प्रॉब्लेम आहे तुमची, हे पटकन पटकन सॉल्व करूया. आज तुम्हाला समजणार की सिलेबस काय आहे. मी सिलेबस डिकोड केलेला आहे. मला खूप सारे मेसेजेस आले होते व्हॉट्सॲपवरती की बाबा सर आम्हाला एक सिलेबस डिकोड करून द्या बाबा एकदा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा. आणि खूप सारे म्हणजे असे वेळी मेसेजेस आले की सर बॅच जॉईन करायची आहे, टॉपिक मॉक टेस्ट सिरीज लावायची आहे. तसं मी त्यामध्ये फ्रीमध्ये शिकवणार होतो, असं कोणती ॲडव्हर्टाइजमेंट नाही करणार होतो. पण सर म्हणले की तुम्ही असं विकली लेक्चर घेता, रेग्युलर घेऊ शकत नाही. कसं आहे, खूप साऱ्या बॅचेस असतात ना, त्यामुळे नाही होऊ शकत असं. पण मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुम्ही जे बोललात सर आम्हाला सॅनिटरी इन्स्पेक्टर सिलेबस पाहिजे, तो मात्र आज घेऊन आलेलो आहे, बरोबर. आणि मित्रांनो, थोडा वेळ का लागलाय, कारण असं नाही हवेत तीर सोडणं ते आपल्याला पटत नाही भाऊ. नुसतं फक्त काहीतरी व्हिडिओ करायचा, लाईक पाहिजे, व्ह्यूज पाहिजे, सबस्क्राईब करा, नको बाबा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नाही तर निघून जा बिनधास्त, बरोबर. सिलेबस डिकोड करणार आहे असंच नाही, मी नाही केलं आहे सिलेबस डिकोड. तर माझ्यासोबत जे नेट सेट गेटवाले जे टीचर्स आहेत माझे, ते सर्व बसलेत आणि मग विचार केला की बाबा सिलेबस काय असणार आहे. आणि तेव्हा कुठे मित्रांनो सिलेबस डिकोड केला आहे, बरोबर. आणि हा जो सिलेबस डिकोड केला आहे हे पण सांगतोय भाऊ, कमीत कमी 90% हा सिलेबस TCS IBPS फॉलो करणार आहे, बरोबर. आता बघा यामध्ये काय काय असणार आहे थोडंसं बघूया आपण. पण त्या आधी ना बघूया मला छोटंसं एका साईडला व्हावं लागणार आहे, कारण त्याचे पर्याय नाही आहे, बरोबर. ओके, नो प्रॉब्लेम. आता ओके सेट झालं आहे. आता बघूया सिलेबस काय असणार आहे. चलो खुल जा सिम सिम. ओके, हां. तर बघा पहिल्यांदा सगळ्यात आधी बघूया आपण की नेमकं काय सांगतोय. हा कोणता आहे, तर बघा हा एक टेक्निकल रिलेटेड आहे, बरोबर. वेट अ मिनिट. ओके, आता हा जो सिलेबस आहे कसं आहे, एक टेक्निकल पण आहे आणि नॉन टेक्निकल पण आहे. तर बघा आता तुम्हाला इथं समजलं असेल की 200 मार्कची परीक्षा होणार आहे, नो प्रॉब्लेम. ओके, मग आता त्यामध्ये मराठी किती असणार आहे, तर 15 प्रश्न असणार आहे, बरोबर. इंग्लिशचे 15 प्रश्न, म्हणजे त्याच्या पॅटर्ननुसार मग IBPS असो की TCS असो, हाच पॅटर्न फॉलो करते भाऊसाहेब जेव्हा टेक्निकलचे एक्झाम येतात. नंतर बघा सामान्य ज्ञान तो पण 15 असणार आहे, आणि गणित आणि बुद्धिमत्ता तो पण 15 असणार आहे मित्रांनो. मग आता इथे प्रश्न उठतोय की तांत्रिकचं काय सर, जो महत्त्वाचं आहे त्याचं काय. तर बघा 40 प्रश्न असतील, 80 मार्कासाठी खूप महत्त्वाचा पोर्शन आहे भाऊसाहेब हा. इस्पे लगाव डाला तो लाईफ जिंगल आला, बरोबर. पुढे बघूया. हां, तर बघा थोडंसं मला एकदा चेक करू द्या परत एकदा. ओके, सगळे ओके एकदम. आता म्हणजे आता आपण पुढे जाऊ शकतो. ओके, सर्वच ओके. ओके, मग आता आपण पुढे जाऊ शकतो मित्रांनो. हां, तर बघा आता नंतर येतोय हा वाला एक महत्त्वाचा पार्ट की मराठीमध्ये काय असणार आहे, थोडंफार व्याकरण हे ते थोडं जास्त डीपमध्ये असणार आहे, म्हणजे कारण ते एक्झामच तशी इथे असणार आहे, थोडंफार जास्तच असणार आहे. तुम्हाला अलंकार, समास, प्रयोग, वाक्यप्रचार, म्हणी, बरोबर, हे सगळं असणार, अव्यय वगैरे शब्द असणार आहे. नंतर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बघा तुम्हाला गणित असणार आहे, आणि हे एवढंच नसणार आहे तर पूर्ण जास्तीत जास्त असणार आहे. मी फक्त आज टेक्निकल सिलेबसवरती फोकस करतो, हे तुम्हाला फक्त ओव्हरलुक करून देते बाबा असं असणार आहे, बरोबर. नंतर बघा आता हा पार्ट खूप आणि खूप महत्त्वाचा आहे भाऊसाहेब. बघा तांत्रिक पार्ट महत्त्वाचा आहे या परीक्षेच्यामध्ये. सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा लागतो ना, तर मग काय असणार आहे, तर बघा आता म्हणजे सर्वच म्हणजे महानगरपालिके आतापर्यंत जे झालेले त्या हिशोबाने मी हे सिलेबस बनवलेला आहे. आणि बघा सर आता यामध्ये काय असणार आहे, बघा सार्वजनिक आरोग्य स्वच्छता म्हणजे पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन. बघा यामध्ये सॅनिटरी इंजिनिअरिंग पण आलं, सॅनिटरी इन्व्हायरमेंट म्हणजे इन्व्हायरमेंटली जे म्हणजे सॅनिटेशन होतं ते पण आलं त्यामध्ये. नंतर बघा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता वाहतूक वर्गीकरण, वाहतूक विल्हेवाट हे पण आहे त्यामध्ये, म्हणजे पद्धती आल्या, डम्पिंग कसं होणार, म्हणजे सॅनिटरी स्वच्छता म्हणतोय ना, स्वच्छता निरीक्षक. मग काहीतरी स्वच्छतेबद्दल असत ना भाऊसाहेब, नुसतं फक्त असंच असणार आहे की हे केमिस्ट्री हे बायोलॉजी असं काही नाही भाऊ. थोडंफार असेल त्यामध्ये सामान्य ज्ञानामध्ये का टाका तो केमिस्ट्री बायोलॉजी वगैरे, पण टेक्निकल सिलेबस काय असणार आहे ते इम्पॉर्टंट आहे. बघा पुढे बघा रे. मग आता काय म्हणतोय, वॉटर सप्लाय अँड प्युरिफिकेशन. वॉटर सप्लायबद्दल का नाही येणार भाऊसाहेब, ते तर महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे भाऊसाहेब जे तुमचं वर्क आहे, म्हणजेच काय तर कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज. हे लय बनतात भाऊ यावर प्रश्न, थोडंसं करून ठेवा, बरोबर. नंतर येतो फूड अँड न्यूट्रिशन, हा पण थोडासा करून ठेवा. आणि थोडेसे कायदे,
एक मिनिट. आणि थोडेसे त्याचे कायदे हे तुम्ही सगळं थोडंफार करून ठेवा. इकडे इकडे का पडतो रे हां, थोडंसं करून ठेवा सगळ्या. आणि नंतर हां बघा, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आणि पब्लिक हेल्थ अँड लॉज हे एक महत्त्वाचे पॉईंट आहेत. आता सोबत काय असणार आहे, तर सोबत बघा असं नाही की सोबत बायोलॉजी रिलेटेड पण असणार आहे. त्यामध्ये असं नाही की बाबा बायोलॉजी अजिबात नसणार आहे, थोडंफार बायोलॉजी रिलेटेड असणार आहेत. काही प्रश्न जे की तुम्हाला थोडंसं बायोलॉजी रीड करायला लावतील. थोडंफार बायोलॉजी रीड्स प्रत्येक म्हणजे करू शकता तुम्ही, त्यात काही मोठी गोष्ट नाही. पण जे टेक्निकल आहे, फक्त मी म्हणतो टेक्निकल, बरोबर, जेव्हा टेक्निकल बोलणार तर तेव्हा हे सिलेबसच येणार. किती पर्सेंट? 90% येणार आहे. आणि भाऊसाहेब तुमच्या डिमांडवरती तुम्हाला जसं वाटत असेल की नाही सर आम्हाला खरंच एखाद्या बॅचमध्ये शिकवा सर, खरंच आम्हाला हे करायचं, तुम्ही सांगत असता बा ते पण करू, मग आता काय पर्याय नाही आहे, बरोबर. आणि त्यामध्ये बघा, पण एक नक्की आहे की तुम्हाला यावरती टॉपिक वाईज मॉक टेस्ट नक्की अवेलेबल करून देणार भाऊसाहेब. आणि लवकरच या 7 दिवसात अवेलेबल करून देणार, म्हणजे जेणेकरून भाऊ तुम्ही अजिबात थांबले नाही पाहिजे, तुमचा स्टडी अजिबात थांबला नाही पाहिजे, विथ डिटेल एक्सप्लेनेशन. म्हणजे भाऊसाहेब ते जर तुम्ही घेतली समजा, तर मग भाऊसाहेब तुम्हाला ते अदर गोष्टी करायची गरज पडणार नाही, बरोबर. आता बघा, यामध्ये हे जे की सिलेबस डिकोड केला तुम्हाला आधी सांगितलं की आमच्या टेक्निकल टीमने केलेलं आहे. आणि ही जी टीम आहे, ही टीम सगळी वेल क्वालिफाईड PhD लेवलची टीम आहे मित्रांनो, PhD लेवलची आहे, बरोबर, PhD वाली टीम आहे. आणि हे जेव्हा यांनी सिलेबस डिकोड केला आहे तर फरक एवढाच आहे की त्यांना जे केलं ते इंग्लिशमध्ये केलं आहे, आणि मी जे घेऊन आला तुझ्यासोबत तो टोटली मराठीमध्ये, थोडंफार इंग्लिशमध्ये पण आहे, कारण माझा पण तोच प्रॉब्लेम येतो. पण बघा, तरीही तुमच्या डिमांड जी होती की बाबा नाही सर आम्हाला सिलेबस पाहिजे, थोडासा स्टडी करायचा आहे, तर त्या डिमांडनुसार तो सिलेबस घेऊन आलेलो आहे. आणखी त्यामध्ये काही पॉईंट ॲड होतीलच, ते तुम्हाला नक्की म्हणजे लेक्चरमध्ये दिसून येतील माझ्या, बरोबर. म्हणजे MCQ प्लस PYQ जी गेम चेंजिंग सिरीज मी स्टार्ट केली आहे त्यामध्ये दिसून येतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करणे विसरू नका. बघा, आता तुम्हाला इथे सर्व व्हिडिओज मी अवेलेबल करून देणार आहे. आणि हे बघा, हे जे आहे हे तर एकदम प्रॉपर करून ठेवा, हे सगळा सिलेबस टेक्निकलवाला, बरोबर. कारण भाऊसाहेब टेक्निकलवाल्याचे किती, तर भाऊसाहेब 80 मार्क टेक्निकलवाल्याचे, बरोबर. छोड़ना नहीं, पकड़ के रखना है, ये मार्क कहीं जाने नहीं चाहिए, बरोबर. त्यामुळे मित्रांनो सांगतोय की ही स्पेल लगाडला तर लाईफ झिंगाला, हे मार्क खूपच महत्त्वाचे, सुटले पाहिजेच नाही अजिबात, बरोबर. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर आमच्या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. नक्की तुम्हाला इथे सर्व गोष्टी आम्ही अवेलेबल करून देऊया. आणि मी आधीच बोललो, जर मला इथे प्रेम भेटत असेल तर मी कशाला दुसरी बॅच लॉन्च करणार आहे. मी आधीच बोलले, मला तुम्ही सपोर्ट द्या, प्रेम द्या. इथंच यूट्यूब चॅनलवरती पूर्ण डेली लेक्चर स्टार्ट करणार आहे मित्रांनो, डेली लेक्चर, आणि तेही लाईव्हमध्ये, बरोबर. थोडा सपोर्ट तरी द्या, थोडे व्ह्यूज दाखवा, लाईक्स करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब जर आले तर मी इथेच बॅच लॉन्च करणार आहे. फक्त टॉपिक वाईज जे आहे तुम्हाला तिथं भेटूनच जाणार, टॉपिक वाईज मॉक टेस्ट, बरोबर. आणि जर तुम्हाला कोणतीही हेल्प लागत असेल तर तुम्ही भाऊसाहेब आमचा एक हेल्पलाईन नंबर आहे 7875008738, या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेलं आहे, ते सगळं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तोपर्यंत स्टडी करत राहा मित्रांनो. चला तर मित्रांनो, ह्या लेक्चरला इथे विराम देऊया.